कुपवाड फाटा येथील शिवम सिल्वर अपार्टमेंटमधील एका फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानं रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 71,500 रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी निखिल कुंडलिक साळुंखे व 32 यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बुधवारी 24 जून 2026 रोजी दुपारी 2 ते 4 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं फिर्यादी राहत असलेल्या कुपवाड फाटा येथील शिवम सिल्वर अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 10चे मुख्य दरवाजाचे कडी कुलूप तोडून घरातील 20,000 रुपये रोख रक्कम, 35,000 रुपये किमतीचे 2.25 तोळे वजनाची सोन्याची गंठण आणि पेंडंट, 8,000 रुपये किमतीच्या 5 सोन्याचे बाळ अंगठ्या, 4,000 रुपये किमतीचे सोन्याचे लहान बदाम आणि चेन, 3,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टॉप्स तसेच 1,500 रुपये किमतीचे चांदीचे पैंजण असा ऐवज चोरून नेला। या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 305 अ आणि 331(3) अन्वये संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत।